नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी 30 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय त्याच्या संदर्भात बघा, ऑक्टोबरचा हप्ता वाटप, ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, नवीन GR आलेला आहे. नवीन GR जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. लाडक्या बहिणींना पैसे जे ते वाटप होणार आहेत. किती रुपये वाटप होतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 30 ऑक्टोबरची सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यासोबतच बघा, EKYCच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आलेली आहे. शासनाच्या माध्यमातून EKYCची संदर्भात महत्त्वाची माहिती जी त्या ठिकाणी आलेली आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे जे ते या ठिकाणी मिळणार आहेत. आता तुम्हाला 1500 रुपये मिळतात, 3000 रुपये मिळतात की किती रुपये मिळतात त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, नेहमीच माहिती जी ते आपण आपल्या चॅनलवर पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तुम्हाला माहिती जी ती पुराव्याच्या सहितच दाखवणार आहोत. सगळी काही माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. नवीन जो GR आलेला आहे त्याची पण महत्त्वाची माहिती आपण लगेच या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, GR सरकारने काढलेला आहे. GR म्हणजेच काय, तर शासनाने निर्णय केलेला आहे. निर्णय सरकारने दिलेला आहे. काय निर्णय बघा, माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती घटकातील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ऑक्टोबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ वितरित करण्यासाठी बघा काय म्हटलेलं आहे, ऑक्टोबर 2025 ऑक्टोबरचा जो लाभ आहे, ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला देण्यासाठी सरकारने या ठिकाणी GR काढलेला आहे. आता GR म्हणजेच गव्हर्नमेंट रेझोल्युशन असतं, ते GR सरकारने या ठिकाणी काढलेलं आहे. ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला आता येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला वाटप होणार आहे. आता केव्हापासून वाटप होईल ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. बघा, हा जो काही हप्ता आहे हा तुम्हाला बघा, आपण जर पाहिलं तर हा व्हिडिओ 30 तारखेला बनवतोय, पण हा हप्ता जो आहे तो तुम्हाला उद्यापासून पण यायला सुरुवात होऊ शकते. म्हणजेच काय, तर हा जो काय हप्ता आहे तुम्हाला ऑक्टोबरमध्येच कदाचित येऊ शकतो किंवा मग नोव्हेंबरच्या सुरुवातीला. म्हणजेच मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की हप्ता तुम्हाला आता येणार आहे ऑक्टोबरचा हप्ता, तर तुम्हाला तो आता हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच तो हप्ता तुम्हाला आता या ठिकाणी येणार आहे. बघा, ऑक्टोबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ वितरित करण्यासाठी किती रुपयांची निधी सरकारने दिलेला आहे ते लगेच आपण पाहूया. बघा, सरकारने 410.30 कोटी रुपयांची, बघा 410.30 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजे शासनाने मान्यता दिलेली आहे. ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. लाडक्या बहिणींनो, जेवढ्या पात्र महिला आहेत तेवढ्या महिलांना हप्ता द्यायचा आहे. त्याच्यामुळे 410.30 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी शासनाने 3,960 कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केलेले आहेत. आपण जर पाहिलं तर बघा, ही जी काही योजना आहे ती अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी नाही आहे, फक्त सर्व महिलांसाठी. म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे तेवढ्या सर्व महिला अर्ज करू शकतात. त्याच्यासोबतच ज्या महिलांकडे 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी वाहन नाही आहे, ट्रॅक्टर वगळता इतर कोणतंही 4 व्हीलर नाही आहे, त्या महिलांना अर्ज करता येईल. त्याच्यासोबतच घरात कोणी नोकरीला नसायला पाहिजे, त्यांना पण या योजनेचा अर्ज जो आहे तो करता येत असतो. आता बघा, या योजनेसाठी शासनाने 3,960 कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केलेले आहेत. यातून ऑक्टोबर महिन्याच्या लाभासाठी सदर निधी वितरित करण्यात आलेला आहे. आता हा जो काही निधी मंजूर झालेला आहे त्याच्यामधूनच ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला आता द्यायचा आहे. बघा, ऑक्टोबरचा हप्ता लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, आता सप्टेंबरचे पैसे आले बरोबर आहे, परत पुन्हा एकदा या ठिकाणी ऑक्टोबरचा हप्ता पण तुम्हाला येणार आहे. म्हणजेच काय, तर 3,000 रुपये लाडक्या बहिणींना या ठिकाणी येत आहेत. आता हे जे काही पैसे आहेत, बघा हा जो काही व्हिडिओ तुम्ही 30 ऑक्टोबरला बनवतोय, पण हप्ता तुम्हाला केव्हा येऊ शकतो, कदाचित उद्यापासून पण पैसे यायला सुरुवात होऊ शकते. त्याच्यामुळे ज्यांना पैसे आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा किंवा 1500 रुपये आले लिहून पाठवायचं आहे. ज्यांना जेवढ्या लाडक्या बहिणींना पैसे आले त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये 1500 रुपये आले किंवा पैसे आले लिहून पाठवायचे, म्हणजे सर्व महिलांना पण समजेल. आता बघा,
हा जो काही निधी तो वितरित करण्यात आलेला आहे. वितरित करण्यात आलेला हा निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी आणि विभाग प्रमुखांनी काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. तसेच निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठीच होईल याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिलेल्या आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी जरी असं म्हटलेलं आहे तरी देखील हा जो काही लाभ आहे, लाडकी बहीण योजना जी आहे ती लाडकी बहीण योजना ही सर्वच महिलांसाठी आहे. म्हणजेच कुठल्याही प्रवर्गातील महिला असतील तरी त्या महिलांना याचा लाभ मिळतो. याच्यामध्ये काही निकष आहेत. 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न तुमचं असलं पाहिजे, घरामध्ये कोणी नोकरीला नसायला पाहिजे, कुणीही इन्कम टॅक्स भरत नसायला पाहिजे, ठीक आहे, IT रिटर्न वगैरे. नंतर तुमच्याकडे 4 व्हीलर नको, अशा पद्धतीच्या काही अटी आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला हा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे. आता बघा, दुबार लाभ टाळण्यासाठी दक्षता घ्या असं पण सांगितलेलं आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांतर्गत राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घेणे बंधनकारक करण्यात आलेले. म्हणजे काय, तर महिला व बालविकास विभागाला दक्षता घेण्यासाठी सांगितलेलं आहे की ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो अशा महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायचा नाही. ज्या महिलांना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन जे आहे त्याच्या माध्यमातून पैसे मिळतात तर त्या लाडक्या बहिणींना पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायचा नाही आहे, दुबार अनुदान मिळणार नाही. अशा पद्धतीची जी काही दक्षता आहे ती घ्यावी असं त्या ठिकाणी सांगितले आहे. वितरित निधीतून, आता बघा, वितरित झालेला जो काही निधी असेल त्याच्यामधून खर्चाचा अहवाल, निधी उपयोगिता प्रमाणपत्र तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण आणि इतर संबंधित विभागांना पाठवणे आवश्यक आहे असेही सांगण्यात आलेले आहे. आता बघा, लक्षात घ्या सर्व लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ह्या ठिकाणी काय होणार आहे, 1500 रुपयांचा हप्ता तुम्हाला आता सुरू होणार आहे ऑक्टोबरचा, बरोबर आहे. ज्यांना पैसे आले त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ऑक्टोबरचा हप्ता आला किंवा 1500 रुपये आले किंवा पैसे आले किंवा हो असं पण तुम्ही पाठवलं लिहून, तरी देखील सर्वांना समजणार आहे की तुम्हाला पैसे आलेले. आणि लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी खुशखबर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर कळते, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओला जाईल लगेच लाईक करायचं आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या काही अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो. आता त्याच्यानंतर बघा, पुढे येत्या 18 नोव्हेंबरपूर्वी EKYC पूर्ण करा. आता बघा, असे पण आदेश आहेत. येत्या 18 नोव्हेंबरच्या अगोदर 18 नोव्हेंबरपूर्वीच तुम्हाला EKYC जी ती पूर्ण करायची आहे, तसे पण आदेश आहेत. राज्यात 2,47,00,000 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. या योजनेचा लाभ तब्बल 26 लाख अपात्र लाभार्थ्यांनी घेतल्याचं उजेडात आल्यानंतर लाडक्या बहिणींना EKYC बंधनकारक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत बहुतांशी बहिणींना EKYC केली असून 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी EKYC पूर्ण करावी असे आवाहन महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी केलेले आहे. म्हणजेच काय, तर EKYC तुम्हाला पूर्ण करायचे. EKYC जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला पुढचे लाभ त्या ठिकाणी मिळत राहतील. जर तुम्ही EKYC केली नाही तर तुम्हाला पुढचे पैसे मिळणार नाही. ठीक आहे, तर आता ऑक्टोबरचा हप्ता तो तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.